ते आपण बरं झालं की नंतर त्याप्रमाणे अशी जे भेटवस्तू दिलेली आहेत ना, लाकडाचे हात आहेत, पाय आहेत, पूर्ण शरीर सुद्धा आहे बघा सुद्धा पूर्ण. आहे. हे जसं नवस पूर्ण होतात ना त्याच्याप्रमाणे ते येऊन द्यावं लागतं ते. बरोबर. हा सह्याद्री आणि त्याच्या तळापासून जे सुरू होतं ते तळकोकण. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. सह्याद्रीच्या पायथ्यापासून जो समुद्रापर्यंतचा जो भाग आहे त्याला तळ कोकण म्हणतात. आज युनिक पाहायला मिळालं काहीतरी, सोलर कॅम्प आपल्याला पण मागवावे लागेल. 90 असेल, 90च्या आसपास असेल. 90च्या आसपास. आणि माझे पप्पा आहेत ना, पप्पांची आत्या अक्का, या वयात देखील त्या वरती चालत आल्या. गावठी दुधाची आणि एवढ्या उंचावरती किल्ल्यावरती चुलीवरची चहा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा, या साईडला दरी आणि त्या बाजूला दरी. महाशिवरात्री निमित्त जे काही आपण या गडावरती आलो आहोत ना, भारी वाटलं. महिमतगड जबरदस्त. नमस्कार मंडळी, कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आहे महाशिवरात्री. आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सर्व सदस्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. दुःख हर, दारिद्र्य हर, रोग हर, चिंता हर, हर हर महादेव. मंडळी, आज आपण आपल्या तालुक्यामधल्या काही शिवमंदिरांना दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी देखील भेट देणार आहोत. सो आज आपण निवडलाय महिमतगड. महिमतगडावरती जाणार आहोत. थोडासा रस्ता दाखवेन, थोडंसं महिमतगडावर कसा म्हणजे जाता येईल ते बघूया, कारण मी पहिल्यांदाच जातोय. आपले मित्र दिनेश गुरव तिथे आपली वाट बघतायत आणि आपल्याला झटपट निघायचं आहे. गेल्या वर्षी आपण आमनेश्वरला गेलो होतो. आमच्या इकडे बुरुंबाड म्हणून गाव आहे, तिथे जागृत असं देवस्थान आहे, तिथे देखील गेलो होतो. मार्लेश्वरला बऱ्याच असं संगमेश्वरमध्ये बऱ्याच शिवमंदिरांमध्ये जत्रा यात्रोत्सव असतो. सो इवन टिकलेश्वर पण आहे. सो आज आपण ह्या वर्षी तरी महिमतगडावरती जातोय. तिथे देखील निगुडवाडीतली काही मंडळी आणि असं दिनेश गुरु साहेबांनी सांगितलंय, तिथली मंडळी जोरदार असं महाशिवरात्री साजरी करतात. सो आपण दर्शनाला चाललोय, त्यानिमित्ताने महिमतगडावरती देखील जाता येईल. चला, रस्ता कसा आहे काय कसं आहे ते थोडक्यात सांगेल, पण मुळात श्री शंभू महादेवाचं दर्शन या व्हिडिओमध्ये तुम्हाला घडवून आणेल. चला मंडळी, व्हिडिओला झटपट सुरुवात करूया. हर हर महादेव. चला मंडळी, आता आपण आहे ना संगमेश्वरला पोहोचलो आहे. थोडंसं उन्हाची वेळ आहे आज, तर पूर्ण म्हणतात वाट लागणार आहे, कारण गडाच्या थोड्याशा पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला, एक 20-25 मिनटं. सो पण आता उन्हाचं कहर आहे ना वाढत चाललं आहे. प्रहर आणि कहर दोन्ही वाढत चाललं आहे. आता संगमेश्वर देवरुख रोडला आहोत आपण. थोडंसं ऑफ रोड आहे, बऱ्यापैकी पॅच मारले. तर देवरुखपर्यंतचा आपण प्रवास आता पूर्ण करतो. शिवाजी चौकातून आपल्याला डाव्या हाताचा टर्न घ्यायचा आहे. चला झटपट तिथेच पोहोचतो. मधला काही प्रवास दाखवत नाही, कारण खड्डे आहेत ना एवढे आहेत ना, आणि आपला गोप्रो जो माउंट केलेला ना तो प्रॉपर आता वर्क नाही करत आहे, बॅटरी इश्यू आहे काहीतरी. सो आपण तिथे पोहोचूया आणि तिथून मग रस्ता कसा जातो ना ते तुम्हाला दाखवतो. मंडळी, चला आपण आता देवरुखमधल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचलो आहे. आता इकडे पुढे गेल्याच्या नंतर एस टी डेपो, आणि इथून आपण पुढे जाऊया हरपुड्याच्या दिशेने. आणि हरपुड्यामधून पुढे मग बेलारी, कुंडी वगैरे गावं लागतात, त्या बाजूला आपल्याला विचारत जायचं आहे. सो आता पुढे देखील गोप्रोची मी बॅटरी माउंट करायचा प्रयत्न केला, पण होत नाही. आता थेट तुम्हाला गडाच्या पायथ्याशीच भेटतो, कारण आता आपण ट्रॅव्हल काय आता दाखवू शकत नाही आहे. पण मला रोडचं मार्किंग दाखवलं आहे. आता इथून पुढे मार्गस्थ होऊया. मंडळी, आत्ता आपण एका चौकात येऊन पोचलो आहे. खरं तर हा बोर्ड दिसतोय बघा, पण आहे ना इथे मार्किंग नाही आहे कुठल्या बाजूला जायचं आहे. पण थोडंसं पुढे जाऊया. निर्मनुष्य रस्ता आहे खरं तर म्हणावं लागेल. सह्याद्रीच्या दुर्गम भागात जाणारे हे रस्ते आहेत. सो बघूया आता पुढे काय आपल्याला माणसं वगैरे दिसतात की मी पूर्णतः हरवलं असं वाटतंय. बघूया, काहीतरी तोडगा निघेल. एक दादा होते, त्यांनी मला रस्ता सांगितला. आता आपण इथे महिमतगड निगुडवाडी प्रवेशद्वार. तर महाशिवरात्रीबद्दलचा बोर्ड पण आहे बघा. सो आज महाशिवरात्री आहे, त्यानिमित्ताने भक्त भाविक इथपर्यंत येतात. सह्याद्रीच्या दुर्गम भागात असणारे हे ठिकाण आहे. चला, आता पुढे रोड कसा आहे माहिती नाही, दादाने सांगितलं थोडं ऑफ रोड आहे. सो पुढे मार्गस्थ होऊया. चला मंडळी, चला फायनली निगुडवाडीमध्ये पोहोचलो आहे, बेस गावामध्ये. आता इथूनच पुढे आपल्याला गडावरती जायचं आहे. इकडे गुरव साहेब भेटलेत. गुरव साहेब तयार ना? हा तयार. इथे कोणाचं घर? माझे छोट्या हत्तीचं घर इथं आहे. बरोबर, चला. तिथं आहे. हा ट्रक आलाय जाईल ना. टँकर गेला, टँकर.
काम चालू आहे ना गडावरती हा. रस्त्याचं, त्यासाठी तो पाणी मारतोय. बरोबर. आपल्याला जाता येईल ना? बाईक कुठपर्यंत जाते? बाईक अगदी वरती सतीचा माळ बोलतात ना. हा जाईल ना ही बाईक जाईल काय? हा. आपण हिरवा घोडा आणलाय. होय. चला आता काही वेळ नाही घेत, कारण वेळ जेवढा आपल्याला लवकरात लवकर पोहोचेल तेवढं लवकर खाली पण उतरायचंय लवकर खाली आणि आपल्याला अजून एका ठिकाणी ठिकाणी जायचंय. चला निघूया. निघूया. पण सतीच्या माळावरनी वरती जायला किती वेळ लागतो? 10 मिनिटात जाते. 10 मिनिटात. माझी सारखा माणूस किती वेळात पोहोचल? तुमच्यासारखा जाणगा अजून आहे. नाही तरी पण मी आपला मुंबईकर आहे ना, दमत दमत जाईन. कशा दमत जरा चढ आहे काय? उभा चढ आहे? होय काय? म्हणजे अर्धा तास जायला, अर्धा तास खाली यायला. चला, मस्त गाव आहे निंगुडवाडी. नमस्कार. चला दादा. या मामांकडे थांबले होतात ना? हा, हे मामा बारके मामा बरं. आणि हे मोठे मामा. होय. हा. चला, अशा गावाकडच्या माणसांना भेटल्यावर बरं वाटतं. काय म्हणतात? मंडळी चला तुम्हाला निंगुडवाडी गाव दाखवतो थोडक्यात. आता हा रस्ता सतीच्या माळापर्यंत जातोय. घरं बघा इथे, घरं. तू वरती जाऊन येतो. हे जुनं घर आहे बघा. मला दाखवून दिला सहा नाही. मंडळी बघा, आपण सह्याद्रीच्या दुर्गम भागात जाणार आहोत. हा महिमतगड ना? हा महिमतगड. समोर दिसतोय. तिथे आपल्याला पोहोचायचं. तिथे आपल्याला पोचायचंय. चला, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्किंगसाठी चांगले बेस आहे. पार्किंग साठी चांगलं आहे ठिकाण. आणि या साईडला पण दरी, त्या साईडला पण दरी. हा. हा मध्येच असलेला पट्टा. आपण ही जी खिंड वाटते ना, खिंड ह्या खिंडीत आलोय. मंडळी चला, फायनली निंगुडवाडीतून पुढे आलो आणि सतीच्या माळावर. सतीचा माळ. हा सतीचा माळ आहे. तर इथून आता आपण चढायला सुरुवात करणार आहोत. इथे हा पार्किंगसाठी थोडासा बेस बनतोय. बरोबर ना गुरु साहेब? ते रस्ता बनतोय नवीन, त्यामुळे हे सर्व काम पण काम चालू आहे. तर आपण या मार्गे वरती जाऊया. तिथे बुरुज दिसतोय, इथे पण एक बुरुज दिसतोय. वरती जसं जसं जाऊ तसं तसं तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडे पण, आणि तो एक त्या बाजूला बुरुज आहे. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. चला, जय भवानी. जय शिवाजी. पहिले जाताना ना दादा, हा तिथं स्टेप बाय स्टेप चालू. बरोबर. एकदम असं गडबड गडबड सुरू करून असं थांबायचं. स्टेप बाय स्टेप. थांबायला होतं. पोरक्याला घेऊन आलो होतो बारक्याला. हा हा. 12 वाजता खाल्लं सुरुवात केली. बाप रे, हे बघा हा पॉइंट बघा. एकदम कड्याकड्यावरून वाट आणि इथे पण स्लोप आहे. चला चला, थोडंसं वरती आलोय. रस्ता एकदम उभ्या चढाचा आहे. आपण दमादमावरती जाऊया. हे बघा खाली पूर्ण दरी. चढलेले आहेत. होय. अशा कातळ्या लहान असताना ना, असं कातळानं वर झाडाची जी मुळं असतात ना, अशी आलेली, त्या मुळांवरती चढलेलं होतं. बरं, एकदम स्लोप आहे. कसं वाटतंय, थकायला होते ना. हा थोडा उभा चढाचा रस्ता आहे. इथं पुढे दरीच दिसते खाली. भर दुपार असल्यामुळे आपल्याला तसं त्याला त्रास होते ना. म्हणजे आपण एकदम टॉपला. चला, थोडं वाजून वरती जाऊया.
भारी दुतर्फा दरी आणि किल्ला अशा दुर्गम ठिकाणी आहे ना, नक्कीच मी पहिल्यांदा जातोय. चला. मंडळी झाडाच्या सावलीमध्ये थांबलोय आणि बघा वरती आपल्याला बुरुज दिसतोय एकदम स्पष्ट. हा बघा थंड वाऱ्याचा झोक आलाय. हा उत्तरेकडचा दादा बुरुज आहे. हा ती म्हणजे या बाजूला. अच्छा ही पूर्व, ती पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि हे उत्तर. उत्तर. थोडासा उत्तरेला हा बुरुज पडतो. म्हणजे या पूर्ण कोकण पट्ट्यावरती पूर्ण संगमेश्वर, देवरुख असं या पट्ट्यावरती नजर ठेवण्यासाठी हा चारी बुरुज असावा. दिशेला हा बुरुज आहेत. आता वरती गेल्यानंतर बघूया कुठला प्रदेश दिसतो ते. हा हा आपल्याला खालून दिसणारा बुरुज आणि इकडे आता द्वार आलाय. हा झाडं असल्यामुळे दिसत नाही क्लिअर. थोडंसं आपण आता पुढे जाऊया. फायनली दरवाजाजवळ पोचलोय आणि हा उभ्या अशा चढाच्या पायऱ्या अजूनही थोड्याशा सुस्थितीत आहेत. एवढे ऊन, वादळ, वारा, पाऊस झेलून देखील हे दगड आजपर्यंत असेच आहेत. हा चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडाच्या द्वाराच्या अगोदरच एक ठिकाण लागलंय. गुरव साहेब काय आहे नक्की? हे गडाचा राखणदार बोललं जातं ना त्या ठिकाणी, तसं गडाचा राखणदार. बरोबर. त्याला म्हसोबाचं देवस्थान असं बोलतात. बरोबर. आणि हा गडाचा राखणदार आहे. जेव्हा आपण काय आपल्याला दुःख म्हणजे अंग अडचणी येतात आयुष्यात, त्रास होतो काय, हा ते त्याप्रमाणे ते नवस केले जातात देवाला. हा त्या देवा नवस ते आपण बरं झालं की नंतर त्याप्रमाणे अशी जे भेटवस्तू दिलेले आहेत ना, लाकडाचे हात आहेत, पाय आहेत, पूर्ण शरीर सुद्धा आहे बघा सुद्धा पूर्ण. आहे. हे जसं नवस पूर्ण होतात ना तशाप्रमाणे ते येऊन द्यावं लागतं ते. बरोबर. पहा देवा. घामाघूम झालीच बघा. जायचं सहलीला जायचं, महादेवाचं दर्शन घ्यायचं, गडावर जायचं. चला मंडळी, तळकोकण ज्याला काय म्हणतात ना, ते हे बघा हा सह्याद्री आणि त्याच्या तळापासून जे सुरू होतं ते तळकोकण. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळकोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. सह्याद्रीच्या पायथ्यापासून जो समुद्रापर्यंतचा जो भाग आहे त्याला तळकोकण म्हणतात. चला बघा इथे माहिती लिहिली आहे पर्यटकांसाठी, कोणत्या काय काय आहे गडावरती ते इथे लिहिलं आहे. चला महाद्वार आलाय. मंडळी चला फायनली महिमत गडावरती आलोय. पहिलीच वेळ आहे माझी. खूप गडाची तटबंदी अजून पण शाबूत आहे आणि हे द्वार पण शाबूत आहे. मस्तपैकी महाशिवरात्री निमित्त बघा इकडे रांगोळी वगैरे काढली आहे आणि हार वगैरे लावले तिकडे बघा. जबरदस्त सुंदर असं वातावरण आता गडावरती असेल. फार कमी ग्रामस्थ आलेत कारण गाड्या कमी आल्या. दुर्गम ठिकाणी असलेलं हे मंदिर आहे किंवा मग हा गड आहे, त्याच्यामुळे निगुडवाडीतलेच मंडळी इथे येतात. बरोबर ना? नाही, बाहेरचे पण येतात. बाहेरचे पण येतात म्हणजे पूजेसाठी वगैरे. निगुडवाडीतले पहिले सकाळी नियोजन निगुडवाडीचं आहे. निगुडवाडीचं. बरोबर. चला आता आतमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. महादेव. चला इकडे बघा गडाचा पूर्ण मॅप दिला इथे आणि किल्ले महिमतगड शिवरायांनी 29 एप्रिल 1661ला शृंगारपूर ताब्यात घेतले. त्यात प्रचितगड, महिमतगड आणि आजूबाजूच्या प्रदेशी स्वराज्यात सामील झाला. चला काही सूचना पण लिहिल्यात, आपण पुढे मार्गस्थ होऊया. पाण्याचं टाका आहे किंवा पाण्याची तळी आहे तिथे. इथे मुलं आहेत काहीतरी. काय म्हणताय? चला बरं आहे म्हणतायत. मासे पण आहेत इथे बघा. हे पाण्याचं टाका आहे. हा मुलगा बनवून पाणी भरून आणतोय
आणि फुलं वगैरे पण अर्पण केली आहेत या टाक्याला. पाण्याचं महत्त्व बघा एवढ्या उंचावरती किती आहे. मासे पण आहेत छोटे छोटे देव मासे, लाल मासे आहेत ना? हा, केशरी मासे. तुझं नाव काय? रुद्र राकेश गुरु. तुझं? स्तवल मनोज कामनकर. तुझं? रोहन अजय माई. आणि तुझं? सोहम संजय गुरु. कुठून आला तुम्ही? निंगुरवाडी. निंगुडवाडीतून आलात? वरती आता अजून किती वरती आहे? 5 मिनटं जाते. जेवण वगैरे झालं? होतं आहे. चला चला मंडळी, फायनली प्रवेशद्वारावरून थोडंसं वरती आलो आहे. इथे काही पाण्याची टाकी आहेत, तळी आहेत. समोर दिसतंय एक मंदिर दिसतंय, ते कुंडी गावचं आहे. माजी आमदार सुभाष बने साहेब आहेत, त्यांचं हे गाव. सो बघा चहूबाजूने सह्याद्रीची पर्वतरांग आणि मध्ये बेसमध्ये बघा गाव आहे, ते ग्रामदेवतेचं मंदिर आहे. चला वरती मार्गस्थ होऊया. बघा आपण गडावरती वरती आलो आणि हे काका भेटले आहेत. नमस्कार साहेब. काय बरं नाव आपलं? प्रकाश गंगाराम बेटकर. बेटकर साहेब आहेत. त्यांच्याकडे एक युनिक कॅप आहे, त्याला पंखा पण आहे. सोलर कॅप आहे काय? हो. अच्छा, चार्जिंग वरती चालते. हो. पंखा हवा लागते का आतमध्ये? लागते. आहे ना? लागते. ट्रेकिंगला असं चढायला बिडायला बरं पडतं जरा. हो. गार वारा बघा, पंखा फिरतोय. जबरदस्त ना? पंखा फास आहे. आणि यांचा मुलगा पण आहे खाली आहे, त्याचं पण युट्यूब चॅनल आहे काहीतरी. हो, सूरज बेटकर. काय नावाने? उन्हाळ कोकणी. उन्हाळ कोकणी. सूरज येतोय पाठवून. आपण या काकांसोबत वरती जाऊया. आज युनिक पाहायला मिळालं काहीतरी. सोलर कॅप आपल्याला पण मागवावी लागेल. मजा आहे. चला म्हणजे आता आपण आहे ना थोडंसं वरती आलोय. आपल्याला एक छोटंसं मंदिर दिसतंय. हे मंदिर आहे विठलाई देवीचं. निंगुडवाडीतले जे काही ग्रामस्थ मंडळ आहे त्यांचं हे विठलाई देवीचं गडावरचं स्थान. चला आत्ता ग्रामस्थ मंडळी दिसली, एवढी गडावरती आहेत बघा. ते आता पण आहे ना श्री विठलाई देवीच्या मंदिरात पोहोचलोय. तिकडे भवानी देवीचं आणि महादेवाचं मंदिर आहे तिकडे. चला पहिले दर्शन घेऊया. हा, चला दर्शन घेऊ. बरोबर आहे ना? हा, बरोबर. मंडळी विठलाई देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण श्रीदेव. नमस्कार नमस्कार. हे सांग सांगितले बरोबर, आम्ही बघतो तुमची. धन्यवाद. तुमचं नाव कसं? अनिता बेटकर. हा ना, माझा भाचा बघतो. थँक्यू. झालं दर्शन? हो झालं. बरं. तर इकडे श्रीदेव रामेश्वर महादेव मंदिर आहे, तिथे आता आपण दर्शन घेऊया. चला. आता आपण आहे ना श्रीदेव रामेश्वरांचं महादेवांचं दर्शन घेतलं. इथले गावकर आहेत. नमस्कार, तुमचं नाव कसं? गजानन बाबाजी गुरु. बरं. महाशिवरात्री निमित्त काय कार्यक्रम होतो इकडे गडावर, किंवा काय महत्व आहे? गडावरती हे पारंपरिक कार्यक्रम आम्ही करतो, म्हणजे राजांपासून. अच्छा, छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांपासून आम्ही हा कार्यक्रम चालू आहे. बरोबर. आणि महाशिवरात्रीचा आजचा जो कार्यक्रम आहे बरोबर, हा आम्ही सर्व गाव मंडळी मिळून करतो. किती गाव वरती येतात, किंवा कोणकोणती मंदिर आहेत इथे एक विठलाई मंदिर, हां, रामेश्वर मंदिर म्हणजे शिवशंभूचं मंदिर, मारुती मंदिर, आई भवानीचं मंदिर आहे,
आणि मसोबा म्हणून अच्छा एक देवस्थान आहे त्या गडाचा. अच्छा, ह्या गडदेवता आहेत. हा या गडदेवता आहेत. बरोबर. आणि कोणती गावं आहेत इकडे? इकडे कोणती गावे निगुडवाडीचं गाव, फक्त निगुडवाडी. निगुडवाडी गाव. आणि आणि दर्शनासाठी कुठून येतात भक्त भावी? पूर्ण तालुक्याचे लोक येतात, राज्यातून पण येतात. बरोबर. आणि रात्री काय कार्यक्रम असतो की कसं? हो, रात्री आता भजन असेल अच्छा, किंवा डप्पावरचं जे कार्यक्रम असतात बरोबर आपले मुलांचे. बरोबर. इकडे लाईटची तशी सोय नाही ना वरती? लाईटची वगैरे अजून सोयी नाही. मग जनरेटर नाही असं ना? हा जनरेटर सर्व. तरी देखील तुम्ही निंगुडवाडीतले ग्रामस्थ मंडळी एवढ्या हो, दुर्गम खूप ठिकाणी खूप मेहनत. महाशिवरात्री होय, होय. साजरी करता एवढ्या मेहनतीने होय होय. सगळंच वरती आणावं लागत असेल ना? एक मी सर्वांना विनंती करतो की अजून पण आमच्या गैरसोयी बऱ्याच आहेत. बरोबर. त्या सोयीसाठी सरकारने हां. काही योजना आणला अजून तर बरं होईल. बरं होईल. नक्कीच त्याने पर्यटनाला चालना मिळेल. हो. आणि अशा दुर्गम ठिकाणी सह्याद्रीत फिरणारे बरेच असे पर्यटक असतात. प्रसादाचं वाटप असतं ते अच्छा. सालाबाद प्रमाण असतं ते चिपळूण संगमेश्वर चे आमदार हां. शेखर निकम यांच्या मार्फत असतं. अच्छा, त्यांच्या माध्यमातून, शेखर सरांच्या हो. माध्यमातून. बरं बरं. चला, दर्शन झालंय, प्रसाद घेऊया. हा बाबू प्रसाद वाटतोय. चला, तीर्थ दे. दुरून बघा, पानाचं आहे मस्त. मंडळी, महादेवांचं तिथे मंदिर आहे आणि समोरच श्री मारुतीरायाचं मंदिर आहे. चला, मारुतीरायाचं दर्शन घेऊया. जय श्री जेवायला मंडळी, दर्शन झालंय आणि आता आपण महाप्रसाद घ्यायला आलोय. इकडे बघा, हे गुरव साहेब आहेत आमचे, त्यांच्या आत्या आहे. नमस्कार आत्या, काय नाव तुमचं? माहेरचं सासरचं कुठलं पण सांगा. हा, सांग मोठे सांग. यमुना आत्या आहेत. हा, यमुना आते आमची मोठी आते माझी, आणि ही छोटी आते आहे. होय, नमस्कार नमस्कार नमस्कार. चला, सरिता आते म्हणतो आम्ही, आणि हिला मोठी अक्काच आम्ही म्हणतो. होय ना? अरे वा. चला, झालं जेवण? झालं तुमचं? नंतर जेवणार. अच्छा, इकडे आपण महाप्रसाद खायला बसलोय. सगळेच ग्रामस्थ मंडळी महाप्रसादाचा लाभ घेत आहे. तिकडे भोजनाची चांगली व्यवस्था आहे. नक्कीच दुपारच्या वेळेस चालू आहे. डिहायड्रेशन झालंय, घाम गेलाय आणि फायनली जेवायला बसलोय. दर्शन झालं आपलं ना शांतीला? शेवगाच्या शेंगा, शेंगाच्या शेंगा. या आजी हसतायत आम्हाला बघा. चला, जेवून घेऊया. मंडळी, आत्ताच आपण महाप्रसाद खाल्लाय मस्तपैकी. थोडा वेळ आराम करतोय महाप्रसाद खाऊन. आता अजून आपल्याला भवानी मातेच्या मंदिरात जायचं आहे, गडावरती अजून थांबायचं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा आलो ना वरती, तेव्हा आहे ना उभ्या चढाच्या पायऱ्या होत्या आणि म्हणजे थोडंसं दुर्गम भाग आहे सह्याद्रीचा. सो इथे येणं म्हणतात ना, आमच्यासारख्यांना देखील दमछाक होते. गुरवसाहेब पण दमले, मी पण दमलो. पण ह्या आजी बघा. आजी, काय नाव तुमचं? रुक्मिणी आजी आहेत. तर तुमचं वय काय असेल साधारण? 90 असेल. 90च्या आसपास असेल. 90च्या आसपास. आणि आमचे माझे पप्पा आहेत ना, हा पप्पांची आत्या अक्का, हा. या वयात देखील त्या वरती चालत आल्या. मग तेव्हा तिथं गाडी आहे, तिथपर्यंत गाडी आहे, तिथून वरती चालत आल्या. आपल्याला किती भारी पडलं होतं, दमछाक झालं होतं. आपण 3 वेळा तरी बसलो येताना. मग तिथून आले इथे. आणि हे लोक सांगतात की डायरेक्ट आले, नॉनस्टॉप. थांबल्यावर नाही, हा, डायरेक्ट आल्या. बर बर. बघा, ही ह्या अशा सह्याद्रीच्या दुर्गम भागातली राहणारी माणसं आहेत ना, काटक असतात. त्यांना डोंगर चढणं उतरणं म्हणतात ना, एकदा म्हणतात ना, असं असं सोय म्हणजे सोपं जातं. पण आमच्यासारखी माणसं जेव्हा येतात तेव्हा मात्र थोडंसं कठीण वाटतं. आमचं नेहमीच येणं जाणं असतं. असो, पण आजींचं वय 90 आहे आणि 90व्या वर्षी देखील या महिमत गडावर येऊन त्या महाशिवरात्रीचा आनंद घेत आहेत. मंडळी, समोर जे चहा तयार होते ना, ते आपल्यासाठी इथे मोजकी मंडळी आता थांबले त्यांच्यासाठी. चला, चहा येते, चहा येते. कसं आहे, ही जी चहा तयार झाली ना, ती आमच्यासाठी, इथे जे मोजकी माणसं आहेत त्यांच्यासाठी येते. द्या जरा पुढे. गावठी काय, गावठी गाईच्या दुधाची चहा. खरं तर आम्ही आहे ना जेवून थोडा अर्धा तास झोपलो होतो. मस्त झोप लागली. काही आता मंडळी मोजकीच इथे आहेत
काही मंडळी ग्रामस्थ मंडळी खाली जाऊन परत एकदा संध्याकाळच्या कार्यक्रमाला वरती येतील. इथलं वातावरण आहे ना अप्रतिम. आता आपण आहे ना भवानी मातेच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि एक वरून बुरुज वगैरे दाखवतो तुम्हाला, कारण व्हिडिओ ऑलरेडी लांब लचक झाला आहे. गड एक्सप्लोअर करायला, किल्ला एक्सप्लोअर करायला परत कधीतरी आपण मे महिन्याच्या दरम्यान येऊ, इथे कॅम्पिंग करू नक्कीच. चला, चहा प्यायला आहे, गावठी दुधाची आणि एवढ्या उंचावरती किल्ल्यावरती चुलीवरची चहा. गुरु साहेब, असं गावठी गाईच्या दुधाची चहा किंवा दुधाची चव वेगळी असते ना? हा, भारी, जबरदस्त. पाठीबाग असं भन्नाट वातावरण आहे आणि एवढं उंचावरती आणि एवढी मगाशी अर्धा तास तरी नुसतं दुखीची काही झोप लागली ना. चला आता भवानी मातेच्या मंदिराकडे जाऊया, दर्शन घेऊया आणि पटकन परत येऊ. मंडळी चला, इथे विठलाई देवीचं मंदिर आहे आणि इथून आता आपण पुढे भवानी मातेच्या मंदिराकडे दर्शनासाठी जातोय. इथे बघा शिवकालीन तोफ आहे, भगवा ध्वज आहे, हे बघा जुन्या काळातल्या तोफा आहेत. चला मंडळी, गडाच्या एकदम टोकाटोकाने आपण इथवर आलोय, अर्धा किलोमीटर चालून. आणि इथे बघा श्री आई भवानी देवीचं मंदिर आहे, तर तिथे जायचं आहे. हे सगळे ग्रामस्थ मंडळी आहेत. तुमचं झालं दर्शन आता? सकाळीच झालं असेल. पुढे आले होते बुरुजावरती. चला आपण आहे ना दर्शन घेऊया. अतिशय दुर्गम ठिकाणी आहे मंदिर, पण छान आहे. आज सगळ्यात बघा बांधणी आहे टिकून, एवढी वर्ष झाली तरी पण. चला मंडळी, थोडंसं आपण बुरुजावर जाऊया आणि थोडं बघा या बाजूला तिकडे प्रचितगड त्या डोंगराच्या पलीकडे असं गुरुसाहेब म्हणतात, आणि इकडे बघा लिंगाचा डोंगर वगैरे दिसतो असं म्हणाले. चला, ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे. आपण थोडंसं ह्या वाटेवरून पुढे जाऊया. एकदम कड्याकड्याने वाट आहे. आपण थोडंसं एक पुढच्या बुरुजावर चाललोय, पूर्वेच्या. बापरे, बघा एकदम असं सह्याद्रीच्या जवळ आल्यासारखं वाटतं. म्हणजे आपण सह्याद्री एक्झॅक्टली सह्याद्री माउंटन रेंजमध्येच आहोत, पण वरून बघा कसलं खतरनाक वाटतंय. पावसाळी यायला लागेल इकडे. आपल्या मंडळी पूर्वेच्या बुरुजाकडे जातोय. हे बघा, या साईडला दरी आणि त्या बाजूला दरी आणि समोरच उत्तुंग असा सह्याद्री. मंडळी तटबंदी पाहू शकताय. हा 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 हा. आज आपण महाशिवरात्री निमित्त जे काही आपण या गडावरती आलो आहोत ना, भारी वाटला. महिमतगड जबरदस्त. मंडळी फायनली आपण आहे ना बुरुजांवरती फिरून वगैरे खाली उतरणार होतो, पण मग राहायचं ठरलं. सो आता आरती, भजन, कीर्तन वगैरे होणार आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो. चला आरती अटेंड करूया. चला मंडळी, आरती वगैरे पार पडली आणि आता आपण रात्रीचं जेवण जेवतोय गडावरती विठलाई देवीच्या मंदिरासमोर. ग्रामस्थ मंडळी आहेत. चला, त्याच्यानंतर भजन आहे ना? हो. हा, तर मस्तपैकी रात्रभर भजन कीर्तन होणार आहे.
सो मंडळी कसं आहे, आपल्या फोनच्या स्टोरेज झालं आहे फुल आणि फायनली आज आपण घरातून निघालो. महिमतगडावर कसे पोचलो, त्यानंतर महिमतगडावरती काय काय आपण केलं आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतात. सो आत्ता तरी आपण हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. चला, हर हर महादेव. श्री रामेश्वराय नमो नमः.